किती वेळ झालं तुम्ही शेण काढू राहिले तर हा ते घरातले काम राहिलेत अजून. कशी नशिबान थट्टा आज मांडली. माझ्या अंगावर टाकता का आता? करतोय ना बाबा. करा नाही गोळा लवकर, ते धुणं धुवायचंय अजून, भांडे घासायचे तर, आणि ती फरशी पण पुसून घ्या तेवढी. धुतलंय अर्ध धुणं झालंय दोन, आता फक्त फरची राहिली घेतो करून. किती वेळ झालं नुसतं ते लेंडच भरून राहिले तर. तुला ऑफिसला नाही जायचं का? जायचंय मला आता, म्हणूनच सांगते तुम्हाला ते काम राहिलं तेवढं करून घ्या आणि डबा स्वयंपाक बनवून डबा घेऊन या. बाबा तू जाताना जा ना ऑफिसला जाताना. स्वयंपाकच झाला नाही काय नेऊ? मला ते पोरांचं उरकायचं नाही तर उर किती का तेवढं. नाही मी नाही काय उरकणार, मला जायचंय, उशीर होतोय मला. उरकलं असतं पोरांचं. नाही नाही मला ऑफिसवर जायचंय, उशीर होतोय. आता आहे ना एवढं शेण टाकी तुम्ही आणि करतो स्वयंपाक अगोदर करावं लागेल आणि मग भांड्याचं. किती दमाने काम करून राहिले तुम्ही, कधी व्हायचं स्वयंपाक आणि कधी यायचे तुम्ही घेऊन डबा मला. घ्या ना हे वडा ना पाटा तुम्हाला दिसत नाही का? डब्याला भाजी काय करायची? आता तुम्हाला माहित नाही का? आता भाजीला तुम्हाला माहिती मला माहिती घरात काय आहे आणि काय नाही. भाजीचं मलाच माहित पण तू कसं काय आता तू नोकरीला आहे म्हणलं काय अवघड आहे. काय बुवा कुडून बुद्धी आली आणि लगीन केलं बिन लागणार तर राहिलेलं बरं असतं का तसं. मग कशाला करायचं लग्न? माझं तरी चांगलं झालं असतं, एखाद्या नोकरीवाल्या सोबत केलं मला असतं. वाटलं लगीन केल्यावर लय भारी असतं पण बेकारी झाली माहिती. चला लवकर या. चला चला घेतो स्वयंपाक किती वेळ झाला नाही शेणच काढीत आहेत. आवरा ना पटापटा, किती वेळ झालं तुम्ही करतायत? अरे याला गोचिड झाले त्याला मग औषध फवरा ना, मग काही मी फवरू का? मग काय मी काय उक्त घेतलं काय सगळं घरात करायचं. मग कोणी करायचं, मी करू का? अरे मग तू नोकरीला आहे मग काय मी सगळंच माझ्या डोक्यावर भांडीन कुंडीन हे घ्या तिकडं असं. त्याला घे म्हणजे ती मुक जनावर आहे त्याला अक्कली पण तुला नाही. मला अक्कल नाही म्हणतात काय? उगाच ना ऑफिसला जाते का मी कामाला? काय वापिस तुझं जाम झालो मी इथं काम करू करू. काय जाम झाले काम करू करू, लय काम करीत आहेत. हा घ्यायचं का? जायचं. नाही काय लय तान चालली. काय तन चालले, माणूस आमचं कामच करीत नाही. आपलं काय? ठेवायचं दाखवून दुसऱ्याच बघायचं वाकून अशीच सवय आपल्याला. वाकून नाही बघत आम्ही, डायरेक्ट बघतो. कळतंय आम्ही आम्हाला वाकून बिकून लय नाही मजा तुम्हाला बघत. आम्ही आज कुत्र्यावानी काम नाही करीत, आज बायका बिका आमच्या पुढे असे अहो, आले का इथं तेल घालायला? जा, तुम्हाला उद्योग नाही का? जा तिकडे गावात. ह्याच्यात लय आती होते. जाम झालो मी गाडावचे पण काय म्हणा. ए बाबा काय ए, का नाही? तू लय शान आहे मला माहिती. तुझं काय खरंय मला सांग बरं. बायको बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठतो. मग मी नोकरीला आहे, मी ऑफिसला जाते. हा नोकरीला यासाठी शिकलं पाहिजे होतं. गेला तिकडं शाळेत होता तेव्हा गेला बोराला, गेला चिचाला, राहिला अडाणी. मग त्याला डोकं चालावं लागतं शेतच्या लांबावरला याला गेला म्हणजे काय आमच्या नशिबातच नव्हती शाळा. आणि मग काय काय असं करावं लागतं. मग काम करा. मी तुम्ही 50,000 गाडी रुपये लावला पगार आहे मला. वा, त्यांना वा. काय? असली वहिनी पैसे नाही सगळं मिळत. हा माहिती मला. पानाचं. घरा मग- जन्म घेतलं तरी असली बायको मिळणार नाही. त्या करतो पाय काम पडत काय. दररोज. हा तू काय बोंबलं हिंडून करतोय माझी बायको, मी कामाला आहे, माझी बायको घरी असती. काय काम करतो तू? मी ह्याला आहे असे अं, उचापात्या लोकांच्या. रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतो मी. काय कॉन्ट्रॅक्ट घेतो डांबर हात राहिला. अरे काय तुझी बायको आणि काय माझी बायको. मी जर असा उभा राहिलो ना, असा दाबात उभा राहिलो ना, उभा राहिला वाघ दिसतो काय असा. तू? असा वाघासारखा उभा राहिलो ना, बायको अशी लट 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 कापती आहे. तुझं काय चाललंय नेमकं? वा काय न काय 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 बाय नका बरं करा. हाणतो जोशाने. तुम्ही इथं भांडण लावायला आले का? बायको अशी बस म्हणली की बस, उठ म्हणली की उठती, पळ म्हणली की लगेच पळते ती. आता खरंच सांगतोय का तू ही सगळं? नाही चिंगट 140च्या स्पीडने पळती, थांबत नाही पुढे. नजर आपली अशी असं विजी नजर. तुझी बायकोत लागा तुझ्यापेक्षा 2 पटी मोठी तुझं काय आहे. तोंड झालंय लागा. कामाने पार तू असा हिरमसून गेलाय. करावं लागतं काम. हे बघ तोंड आणि ही तोंड काय आहे का याची? ते माझ्यामुळंच तोंड आहे. वगारावानी तोंड झालं या. अरे वागराच तरी चांगलं त्याच्यापेक्षा गाण तुझं आहे. दाढी करायला अरे. पैसे देतात का नाही? दाढी बिडी करावं त्यांनी. पैसे जर आता काय अहो कामच असतं त्यांना तेवढं, कधी दाढी करते. इथं मला साड्या तिला पार्लरला जायला ते 15 दिवसाला 20 दिवसाला पार्लरला आहे ती. माझ्या मला बायको दाढी करा 2 दिवस झालं 100 मागताय. माझी बायको मला रोज पाया पडती. काम आता करा मला इथं. मला भेटू दे. ते गोचिड झाले, त्यांना औषध मारा आणि दाढी करायची. ह्यांना कशाला? काय तुझी इज्जत आहे बायको कशी? बायको कशी असं दाब पाहिजे माणसाला. खरं सांगतोय काय हा. बोलायचं अभि? पाया पडती रोज माझ्या ती. का पाया पडती. पाय धुवून पाणी पिती पण. ती करीन पण मी म्हणतो नको एवढं नको. कसं असतं बायकोला पती प्रेमी. हेच आहे ना लय आती होते आता माझ्या डोक्यावरून चालू कोणाचं? याचं ऐकून. तुझं काय केलं मी तुम्हाला? काय केलं म्हणजे लागा 2 पैसे कमवून आणते मग काय मग फार मग तुम्ही जा कमवायला, मी राहते घरात. जाता का? तुझ्या जिंदगीत अर्थ नाही. माणूस म्हणून जगू नको तू.
तुझं ऐकून घेतोय का तुला का पार डोक्या बसायचं तुला असं वाटत नाही का आपली बायको पुढे असं दाब पाहिजे तुला कोणी बोलावलं होतं इथं ए, मला मी चाललो तर रस्त्याने असं लावीत वाटतं. तडा घे काय ही बायको सांगतो ते- आपलं ते मोकार हो साधं गया. काय ऐकत ते बी आलाय आता काय करावं तुमचं अख्खा जग दुनिया ऐकती तमाशा रोज कशाला तमाशा आला करा का बाबा तामाशा बघाय मला इथं मांडू तुला अक्कल आहे का नाही यांचा सोन्यासारखा परपंच चाललाय आणि तू खुशाल ही सोन आहे काय अरे मग ही हा. ता- सोन्यासारखा इथं परपंच या चाललाय इथं आणि इथं तू गोळ इथं घालतोय. उभा राहा. इकडे तोंड कर माझ्याकडे काय का मला आणि- पटन अजिबात बरं का तुझं अजिबात हे लोखंडे मांडल्या का आणलं खाल्यासारखं कर जरा अरे खान आनंद तोंड करता. करतो मला काही तुझ्या बोलत भावना नाही. कळतात तुझ्या बायकोचा लय त्रास आहे मग चिडचिड झालेली नाही हा? चिडचिड किती कष्टाने इथं भाऊ माझा हे झालाय आणि तू खुशाल का त्याचे हे करताय सोन्यासारखी त्याला बायको भेटली जात असं नोकरीला मग त्याचं काय एवढं तेव्हा हा, मग तुला करतोय ना काम तुला वाटत नाही का तुम्ही असं इकडे थांबा बरं त्यांना काय अडचण- तुम्ही इकडे या इथं या आणि मग सांगा तुम्ही त्यांना आणि सांगा त्यांना नीट सरळ पुढं तोंड असतं. सांगा त्यांना नीट त्यांच्या जवळ जाऊन सांगा म्हणजे कळन त्यांना असं झालंय. ही बाई या गाड्याला कामाला लावती ए, आज काय गाडीत होती हा करतोय काम मी गडी काय माणूस गाडीत आहे. होती ती? अरे, हा. ते काय तर धुणं धुत होता काही रडत करीन होता, मी. धुणं धुता अरे आमच्याच घरचं धुतंय तुमच्या घरचं धुतंय का गडी नाही गाडी नाही ती हो, असं म्हणतो. पती परमेश्वरी हा. गडी नाही कोण हे? बरोबर आहे. मग पती परमेश्वर कोणाला म्हणायचं ज्याला बाई ज्याची बाई रिस्पेक्ट करते याला लाथाने हाणते सकाळ संध्याकाळ थोड्याफार लागतं काय होतंय त्याला तेव्हा तेवढा प्रसाद लागतो कोण लावतात मार खातं कोण म्हणजे तुमचा अनुभव सांगतात काय आम्हाला? कोणाचा आमचा अनुभव कडक आहे आमचं तू येऊ दे एकदा एकदा कडक? घरी येऊन, एकदा घरी काय येऊन बघ. कडक आहे पुढं आपल्या पुढे अजिबात काही नाही चलत कोणाचं हे नाही तयार हा, करून नाही नाही तुझी गावात मला म्हणत होते पांडूच्या पुढे कोणाच काय चलत माझ्या पुढे नाही माझी बायको अशी कोणाच काय म्हणजे बायको सांगते ती त्याच्या यांचं झाले पाणी दिवर वाक्यात गोळ्या ती खाऊन जा. तीच बायको का तुमची तब्येतीने तू ऐक, झाडे उंच त्याचं आहे बघ ती. जरा. तब्येतीने म्हणजे मी तिचा तसं ते जापता ठेवलाय हा का हा हा जापता असा ठेवलाय. ऐका ना मी तुला ऐकली सांगतो तुम्हाला जापता म्हणजे अन्नच खायला घालत आहे दिसाड 1 किलो तूप हानी द्या तुला माहिती गावरान तू पाणी ती का तुला आणि मी जीवाला आणि खात नाही, तासभर. पण माझ्या बायकोला देतो. जीवाला खाऊच नको येतेच कोण तुमच्या नाही, वाक्यावर आलं पाहिजे ना जेव्हा खायला. तेच ना घरातली स्त्री आनंदी राहिली की घर असं आमच्या घरातले आनंद आहे तुम्ही निघा आता आमच्या घरातला पुरुष आनंदी आहे. वाघारापाशी बसून रडत आहे या आनंद आहे काय माणसंच नाही राहिली मला आणि ही कोणाला वाघारावाने हसत आहे याच्याकडे बघून काही नका माणसं आहेत तुम्ही आणि तुम्ही अन्न खाल्ल्यासारखं तोंड करीना मला काही काय वरा मला कळ नसतं माझा टाइम गेला काय माझ्या बायको डाबा करून द्यायची मला तुम्ही एकदा माझ्याकडे या दिवस चहा काय पाण्याला. लांब नाही आता जवळच्या जवळ चहा येईलच पाण्याला तुझी बायको मग बघ मला तुझा वेळ किती द्या. दबदबा 140च्या पिढी जाते का तू 200 निघ महाराज तुम्ही एकदा चहा पाण्याला या तुम्हाला सांगतो मी घ्या माकडा हा या बघा हे या. असं ही बायको आहे काय तुमचा बाप काय असणार आहे काय प्रेमाने बोलते असं काय कधी. प्रेमाचा प्रपंच चाललाय ओ, हे ऐका भांडे आणि आता काय सांगत होते बायको बस म्हटली बस नाही, उठ म्हटलं की बस उठत म्हणली की बस ते उठ म्हणली की. असं मग तुला काय करायचं बस की खाली अरे बापाचं उपत घेतलं काय मी बस घ्या. घ्या तू बाप हे दाखी काय असतं करायला? माहिती का पोरांनो हे प्रेम असतं कोण पोर हे आपलं तुम्हाला सांगतो मी. ए हेंद्रिया घ्या. घरची भाजी का नाही घालायचं. बायको बघा तुमची तुम्हाला कशाला चाल नाही कशाला ना. जाण तोंड तुम्ही असे करता? वाघ होते हे असं करायचं बांड कुत्र काय झालं अरे ते. बाबा हे पारडू झालं काय तू हे ह्यांद्रे मग यांना म्हणलं का तुम्ही कुत्र याला काय झालं म्हणतात? मग काय नाही काय झालंय काय घरी काय अडचण आली का ती भांडी तुझा बाप करेन काय फरची तूप कमी पडलं का तूप गावरान जाऊ काय काय कमी पडलं तुम्ही का टाकून काय झालंय काही वरा अंतराव तुम्ही बघा बघा ऐका या पंचायती करण्यापेक्षा आपल्या घरी आई घालायची ना तिकडं अहो, ते आमच्या भांडण आवत होतं दोघा नवरा बायको सारखा प्रपंच चाललाय यांचा मला असं हा? म्हणायचं होतं नोकरीला आहे होय. यांच्यात कुटाणा घालून देऊन खुशाल एखाद्याचा परपंच मोडायचे मोडीन नाही हो. लाज नाही वाटत का बघा ना, अजून एक टाका नाही तर मी आम्हाला दाखवते प्रेमाने होतच आहे. हाण, हाण. प्रेमाने काठी मी हाणू काय? हा? तो काय संबंध आहे माझ्या बायकोचा मी प्रेमाने. बायको आहे. मग आता तर लय वाघ झाला होता माय बायको उठ म्हणली की उठते बस बघा ना, ऐका ना. म्हणली. 140 ते पिढी पळती. बायकोचा मार दलिंदर खाण्याचा अधिकार आहे माणसं. माझा तुमचा आहे का तुम्हाला आधीच चोपलेलं आहे. अधिकार कधी आम्ही नाही चोपीत. आम्हाला काय नाही. जन्मसिद्ध अधिकारी का पागल हक्क आहे का माणसा. लोकांच्या घरचं नंतर निपट तू या घरचं बघ पहिलं आई बघा बघितलंय तर येड्या ती भोकाच्या. मूर्ती- चल घरी. मूर्ती कशी आहे आमची? अरे देवा. काय अर्थ नाही ह्याचा जगून आमचा आणि तुझा मग काय काय? अर्थ आहे तू लाखाचे आम केलं मला काम करू करू माझं काय अर्थ आहे म्हणजे मी नोकरीला आहे लय नोकरी मोठी मग 50,000 रुपये आणि ते मी महिन्याला म्हशीचं शेण राहिलं काढायची बाप काढायचं. काय चाललंय रे ना नाही चाललंय ना बघा जाम या चालू इकडे राव, मी दादा, काम ये करतो. इथं, बघा. तुम्ही दोघं बी पंचायती ना करायला बायको लागले. बायका सोडून द्या तसंच झालंय ना कळतंय कशाला सगळं. थांबले तुम्ही वळा ना आम्हाला काय तुम्हीच राहिले होते आता सांगायचे हा पंचायती करायची एक तुम्ही तुमच्याच घरचं बघा
कालच भांडे घाशीत होते हा? आणि सांगत होते इकडं परवा दिवशी बायकोला सरकार वाळायला टाकीत होते. प्रेम आहे का ते लय प्रेम. प्रेम आहे का रे? प्रेमा खातीर काही करू शकतो माणूस. प्रेमा शब्द येते अन्न सुद्धा सोडून देऊ शकतो प्रेमा मग खातीर. काय गो खाणार का? म्हणजे पाणी आपलं जे सगळं विषय संपला म्हणजे मरू शकतो माणूस. काही तू तूप टाकून चांगलं लागतं. मग काय रडायचं का आता? काय तुमचा नवरा त्याला काय खायचं माहित नाही ते म्हणतो तूप टाकून खा. शब्द तसे आले मग त्याला काय थोडी परिस्थिती? ऍडजस्ट करावं लागतं. तूप टाकून गो खाल्ला म्हणला. अरे देवा तूप टाकून गो खाल्ला याने. हे काय हे सरपंच? आणि हे यांनी चालू केलं ते झाले काय नाही जा, परकर वाळू टाकलं, टाकणार आहे. हा? बायको सरकार दोन धुवून टाकला ना? परकर ना, धुवून ना. टाकला ना? हो. हो आपलं राहिलंय धुना अजून कधी धुवायचे बायकोनं फार बेकार केली राव. जीव मारली नेऊन घातली काय बोलताय राव? आपल्या घरी काय झालंय काय नाही मांडार कवर यांची हमाल सत्र वाचवा जरा. वाटाणे बोला. जाग्यावर. कोंडानीच बोलतोय कवर ते यांची काय हमाल दुसरीकडून कुठून बोलायला? हे काय म्हणलं एका बुक्कीत बायको एका मारून बुक्कीत नेऊन नाही नेऊन घातले आज मार हा ते खरंय आणि नांदायचीच नाही मला नाही नांदा बरं. मग अरे कवर धुणे धुवायचे कवर भांडे घासायचे आपण काय बैल आहेत आम्हाला का दास अरे कळ बैलाच्यात ना तुम्ही काय बैल आहेत हा? तुम्हाला बाहेरची काम नको करायला आम्ही घरातली नको करायला बैल नाही तर कोण आहे तुम्ही? कोणचं 30 मार्क्यावर काम करून दमले आणि कोणच्या गाड्याला नाही, जीव चालू आपण बैल नाही, हे काय म्हशी? गेली मार. पांड्या, माहिती मला मी रोज शेजारात राहते मला माहिती आहे आमच्या गावाची पंचायत करायची नाही ते पांढर ते प्राण तुम्हाला सांगते मी. हा, तुला नाही आणि आणि- बरोबर उचलून डोक्यात घाली तुम्ही आमच्या इथं कशाला आले जा बरं तुमच्या घरी ताकद असली तर नेऊन घालीन ती. त्याची तेवढी नाही, ताकद आहे का पाण्यात? ऐका. ही मरी गेलं ही मरी गेलं काय कोणी हाणला आणि इकडे आले ते तुम्हाला माहिती का हा, तुला लय माहिती. मला सगळं माहिती असतं काय माहिती शेजाराला उगाच राहते या का करता म्हणतो त्याला नोकरी अहो, बायको बाय, नको करू तुम्हाला माहिती का बघा, आणि बाबा एकच बघा, झालं, बघा, सगळं थांबा, सांगतो. थांबा थांबा नोकरीवाली बायको करून बिचारा काय अवस्था आली दाढी करायला पैसे नाही कपडे बदला ना आम्हाला अहो ह्यांच्या बायका नोकरीला नाहीत ना म्हणून ते तसे म्हणून अहो. राहिलेत आम्ही अशी याला चकाचक टाकीला राहतो, याला चकाचक. ती या, बरोबर टाकू राहिले. दिसतंय अंडरपेटीला एवढं ढिगळत या. बिळत आणि तरी मी नाही म्हणलं मग काय जगण्यात काय मजा आहे? अहो कशाला चव घालता माझ्या नोकरीची काय तुझ्या जावायची नोकरी मला इथं अगं गं बाई, अंडरपेटी इथं राहणार बरे ठराव करू ग्रामपंचायतीत करा करा यांना सगळ्यांनी पैसे जमा करून द्या घेऊन जा. अंडरपेटीसाठी त्यांनी घेऊन द्या बाबा आपल्याला आहे का बघा मी जाते नोकरीला नवरा माझा कुठं जाऊ नये म्हणून अंडर पॅन्टीला ठिगळायचं माहिती का हा नवरा चाठाळे जा अगं बाई, हा. माझ्या नवऱ्याला तरी 8 रुपये माझ्या नवऱ्याला ती बी नाही बोंगडा जेवलो नाही सकाळचा रंग गाढा झालाय अवघड आहे हे बघा, आनंद भांडण नाहीये करायला, ऊस जेवण खात्यात. बी नाही. यांना कशाला बाई खायला नाही ऊस. दिलं गं, बाई, काय कशाला लागते मी म्हणतो कशाला लागते अंडरपॅन्ट मी काय? म्हणतो बाई बायको गेली म्हणायला ना देवाने जन्म असाच दिला तसंच राहायचं काय नाही मग हे कशाला घातले काढा नाही जाऊ दे बघा सगळी तुम्ही जर काढा. काढा काढा. काय नाही मी जातो नाही, इकडे या. ओ, इकडे काढा या. काढा काढा अवघड आहे बाई काय तुझ्या बोलत नवऱ्याचं आहेत? काय नवरा आहे ए, तू उद्यापासून ती comedy. नोकरी बिकरी नाही करायची काय म्हणले तुम्ही काय म्हणले तुम्ही नोकरी आपल्याला बंद. नाही. रुपा नाही, बंद जळणारच नाही. नाही आपल्याला अजिबात ए ऐकून घेऊ नको पेट पाडला तुझ्या पेट नोकरी पहा, नोकरी. नौकरी बी उतरी पण नाही, तुम्ही घराच्या बाहेर का? गाडं बिगाड. निघायची तुम्ही निघा घराच्या बाहेर नाही, निघ तू हा, निघ. मी का निघू त्याच्या बापाची प्रॉपर्टी नाही माझी. काही येडेत का तुम्ही शेजार पाजारी असंच अहो, असतो तुम्हाला माहित नाही बाई, हा? जायचं त्याला कारगिल काय दिला का माहिती काय काय? नाही. ए, तुला जर जगायचं असेल ना हा. बर का हे असले हमालके सोडून दे नाही, अरे खरंय. कोणचा माणूस होता तू काय बघा, होता असं ही तू कुठं काय आहे? झाला असं तू काय दाढी होती काय दाढी त्यांचं इथं आहे का माझं इथं फार आहे. कलर जात नव्हता. अरे देवा टेन्शन नाही फार दाढी गेलं वा मग आता ते तुम्हाला एसीत बसायचंय तुम्हाला एसीत बसायचंय का आपले दोन असे सोरटी आहेत ना तुम्ही निघा बरं तुमच्या घरी लोकं बसून राहिले पण- तास झाला आला सांगत थांब, होता थांब, थांब. बायकोचं नको. नाव सांगत नको. होता हा? ही दररोज 4 चाकी नको, गाडी नको. बसून जाती हे बिचाऱ्याला जाम त्या झालं ड्रायव्हरला राव. जर देवाला जायचं म्हणत ड्रायव्हर सगळं नेत नाही त्याला मग आता ते कसं तिला नोकरीला जावं लागतं ना आई टमाट्यागत लाल झाली आणि गडीत वांग्यावानी काळा पडलाय जाम झालो मी वांग झालं वांग त्याच अहो ना मला कधी कधी वाटतं माझ्यापेक्षा ही रिडको चांगलं खरंय खरंय ती चांगलं अरे आयुष्य त्याला जगते. गोचिड झालं औषध तुला गोचिड झाले तरी औषध कोणी औषध लावलं? नाही जाऊ द्या. साबण नाही जाते पायाला बाय, नवऱ्याला धुणं धुतलं. तुम्ही जा बरं आता तुम्ही जर लय झालं आमच्यात लय भांडणं लावली अरे, तुम्ही. आज तू आता आहे ना तू ती साडी बिडी बदल हा, बदल. नाही तर आणि अशी बदल. शेला ती गामेला उचल काय मी नसते उचलीत ते उचलं नाही तर हे करा नाही तर लावा तिला उचलायला नाही उचलत तू बाप येईल आणि जर- नाही उचलीत जर माझा नाही बाप ऐकलं नाही बरं हा. का तू ये पोलीस स्टेशन ना ना चालतंय बाई, तुम्ही कुत्रा- आता. बघा का हा माणूस तिची नोकरी घालून टाकू नाही ते आपण. दांडगं. अरे देवा मी लाका गडी माणूस शिकत कोणी काय माणूस आहे हा
ऐका ना. हे बघ हे बळकोट आणि काय करायचंय त्यांनी? डोक्यात दाखवा आली. बरं ते कसं आहे. दाखवा ना 1 मिनिट. काय म्हणले तुम्ही? हा, नोकरी सोडायची? काय म्हणले तुम्ही? लागू द्या मला. काय म्हणले तुम्ही? परत आहे ना म्हणले नोकरी सोडायची घरी बसायचं शेण उचल मग सांगते तुम्हाला. ते उचला शेण ते गमीला. तुला आता आहे ना लागलंय म्हणून सोडतो. हा लागलंय म्हणून सोडतो. उचलं ते गमीला आणि चला धुणं भांडे करायचे राहिलेत घरी. नाही अजिबात हा अजिबात जायचं नाही. नाही तुझ्या बघतो मला ए दळींदर माणसा काय गरज होती का तिथे यायची? आ साऱ्या गावात इज्जत घातली. तो घातली माझी इज्जत. तू मी अनबन सांगतो- करा. अरे मी सांगतो माझी बायको अशी तशी. तुला काय करायचं थोबाडीच कोण तिथं बघा काय म्हणायचं. तोंड जर चालवलं ना तोंडच फोडीन आता मी. हा तेवढं जमलं. दुनं कोण करेन भांडे कोण करेन तुमचा बाप येणार काय करायला? मीच धुतो ना दरवेळेस. मग द्यायचं ना मग रूप बसला होता का तिकडे पंचायती करायला गेलो लोकांची ना तिथं काय आलं तू लोकांच्या संसाराला आग घालाय तिथं. तिकडून येऊन इकडे धुणारच होतो मी. मग भांडी धुणार म्हणजे आधी त्यांचं धुणार होते मग घरचं धुणार होते काय? आणि मग मी सारून येणार होतो. पण तुला अकलच नाही. अकल अशी नाही तुला. तुला अशी कशी अकल आहे ना की मी बाबा लोकांची समाजसेवा आमदार होऊन येतोय पार गावात आणि मग धुण्याने भांडे का केले असते? मग तू करते मीच करतो ना दरवेळेस मरतो ना मी. केलं मग काय झालं? मी तेच म्हणते ना मग आज करायला रोग झालता का? कर ना तू लोकांची थिनकी टाकाय गेलंय तिथं. तू कोण बोलावलं तिथं? मग आपला मी मोकळ्या वेळात मला 1 तास सुट्टी असती मी जाईन ना कुठे बी. 1 तास सुट्टी असते? मग मी सुट्टीच्या वेळेस गेलतो तिकडे. ते गव्हर्नमेंटची नोकरी काय 1 तास सुट्टी असते? 12 ते 1 सुट्टी असते आणि 1 ते 3 धुणं धुवायचं आणि 3 ते 5 भांडी धुवायची. दळींदर माणसा सुधर. आणि 8 ते 9 8 ते 9 स्वयंपाक सुद्धा केला नाही. सकाळी म्हणलं ती तेवढी भाजी कर तर भाजी सुद्धा करी नाही दळींद्र वाहनाचं. तो वजन तर 2 किलो वाढलंय. स्वयंपाक खाय काय ना करता काय खाता वाढलं काय बिगर खाता. ती मी माझ्या वाजनाचं नाही टेन्शन घ्यायला लावलं काम करायला लावलंय. तुला काय करायचं होतं तिथे येऊन वाचा 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 बोलली. तुला काय दम आहे का नाही? काय माणूस येते ना मागा. तुम्ही तोंड बंद केलं तर बरं होईल ना. नाही मी अजून 2-4 ठोके टाकी ना. तेवढंच आलंय. तुझा बाप पहिलवान होता म्हणलं पोरगी तरी चांगली असेल. पोरगी त्याच्यापेक्षा डबल पहिलवान. मग तुम्ही बघायला नव्हते काय? डोळे झाकून लग्न केलं. डोळे झाकून लग्न केलं. ही बाजू तर लय जाम झालेली माझी अशी नुसती सकाळ धरून इकडून ही बाजू ही बाजू. तुला काय डोकं आहे का नाही? तू जरा काहीतरी कुडतले तरी अँगलनी बाई असं वागत जा. मी बाईचे ना मी काय बाब्यासारखे वागते का काय तुमच्या बाबा आहे वाणी? का बाबा आहे काय कळा ना मला तर नेमका अवतार काय झालाय माझा तर. मला तर पस्तावा आलाय लग्न करून असा. मलाच पस्तावा आलाय हेंद्रिया. असं चवंदवाचं इद्रूप भेटलंय मला माकड तोंड. तुला अप्सरा आहे हायच मी अप्सरा मशी माकडा. जर्शी गायचं पारड चांगलं दिसतं त्यापेक्षा मस्त बघ. तुमच्यापेक्षा आहे ना ते वगर दिसतंय तुझ्यापेक्षा माकडाचं. तुझ्यापेक्षा टोन का माझ्याकडे सकाळ सकाळ चांगलं बघत असं तोंड दिसतं म्हणून तोंड बघत आहे तुमच्याकडं. मग निरागच बघत माझ्याकडे टोन ग. हा तू ना. काय बघत इद्रूप पिसाळ्याला कुत्र्यावानी बघत माझ्याकडे दिसती. तुला काय कळणार नावर आहे का काय तुझा? तुम्ही काय? विसावात राहिले बरं आहे. मी कुठं काय म्हणतो? लोकांची तर कशाला तुम्ही म्हणते तिथं जातात असतात चिंग्या घालायला. चांगलं चाललं काय तिथं झक मारा आपली. मला टाइमपास करायला 1 तास भर मिळत होती. कुठं असा टाइमपास करता काय लोकांच्या घरात जाळ फेकून? काय झालं तेव्हा? ते हायच बैल. त्याला काय लाज वाटते का? बायकोच्या बरं ताटा घालचं मांजर होतो तू. आणि तुम्ही काय तुला लाज वाटायला पाहिजे थोडी. कानपडा थोडं दिले हे काय एखादी कानपडा असे सनकेन दिल्या दे. दोन्ही सण लाल करीन. हान हान हो दे तुझं. दळींदर माणसा तू जाय काम कर म्हणते घरातलं तर करीत नाही. त्याला पंचायती लागायला इकडल्या पंचायती करता निसा जाऊन. मग मला लागते. तू कशाला आली? तुला पंचायत लागते तिकडे यायला. आणि मला पंचायत करायला नव्हते आले. मी ती धुणं भांडे करायला सांगायला आलते आणि लोकांचं तिथं ना थिनगी टाकली ना ती वीज आहे आलती. माझं काम आहे का ती दोन भांडी करणं? तुझं काम आहे. तू करीत जा की थोडंफार. मला गरज नाही. तू काय मला सांगायला तुम्ही काय साहेब लागून गेले काय? तू काय कामाला काय? मोठा डीएसपी बीएसपी नोकरीवाले येतात तेव्हा मला सांगायला लागले. तू काय डीएसपी असं तरी नसते ऐकली मी. तू आहे फक्त बचत गटाचे अध्यक्ष. त्यात बी तुला पैसे द्यायना कोण. ती मी मला तुम्हाला कळलं. पंचायती करायला लावल्या. तुला काल एका बायाने कांटाळा टाकली. कोण? पैसे दे. फायदा व्हायच्यात अजून. नाही, आणले असेल. तू काय माहितीच सांगणार? मला फायदा व्हायच्यात. आणली तुला हा. पण तू खोटं बोलतीय. हा हा आणली 100%. इकडचं काल आत गेला इकडचं बाहेर आला. मग इकडून मार वाटलं इकडे फुगला असं झालं. आता नाही जाऊ दे. काय तुला काय काय बोलण्याचा अर्थ नाही. कुठं ठेवलंय तुन? कुठं ठीक असते तुन? तिकडे ठेवलंय इकडे ठेवलंय कुठं ठेवलंय? दगडा आहे ते दगडा गेलून जातो येते का दोघ जण तू? गालफाडात मोठं घालू आहे.
उठा लवकर. आता तुला हेच करावं लागेल मला वाटतंय. काय? तुझा कार्यक्रम करतो हा, बरोबर. जा तुला नाही मग जा 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 जा. हाड हट. हाड छो. येऊ दळींदर वाहनाचं चाललंय मला शायनिंग शिकवायला. दुना दोन टाका, भांडी घासून घ्या तेवढे. घरामध्ये काय बापाच गटूड आहे काय? चल 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 निघ. उच्चल हा, चल. पागल बिगल आहे काय? ए जय तुम्ही ए बाबा लागन ते चाकू बावठा नका करू. चाकू लागन. लागन ना चाष्टा नका करू. दुना द्यायचंय. तुझं लय झालंय नाटक. नीट निघायचं नाही तर कुडून खोशीन कुडून काढीन माहिती सुद्धा कळणार नाही. पागल आहे का हो? हा पागल नाही खरं सांगतोय मी. अहो ते लागन बावठा नका करू. मार दिया जाय या छोड. चल चल निघ निघ निघ. बरे मार नका जाते मी. हा निघ चल. जाते. परत यायचं ना इकडं. चल. येडाय काय मी काय सोपा माणूस आहे काय ऐकून घेतलं म्हणजे. झालं खत भरून. भरतोय ना. डब्याचं काय आहे माझ्या? बाबा हा तुला मागाय सांगितलं ना डबा बिबा मी नाही करणार. ही रानातलं करू का डबा करू मी आता. चालले, मला डबा आणून द्या. आज झाला नाही ना मी पुढे चालले. ड्रायव्हर आहे गाडी चालवायला, मी चालले. मग तू स्वयंपाक केला नाही काय? मी नाही करणार स्वयंपाक. मग तुला मागाश काय सांगितलं होतं? काय? ते, डबा बिबा स्वयंपाक बिपाक तू कर म्हणून. ती नोकरी बिकरी करायची नाही अजिबात. नोकरी करायची नाही ना असं आपल्या बापाने ठेवलंय काय घरी लगेच राहिला? त्याला आधी अर्ज द्यावा लागतो. आई तू मागची काय उपास नाही मिली. मी नाही मरून देत तुम्हाला. हाय वावारी पोटा पाणी करतो. जाऊ नको तुझ्या घरी पळ. मी नाही घरी जाणार. त्याला गोठ्यात ते डबा घेऊन या. मी इथं थांबते, डबा घेऊन या मला. जा. तुला डबा आणू का? हा डबा घेऊन या. नाही जायचं ऐकायचं. नाही ऐकायचं मला. आलो डबा घेऊन आलो. वाशी नाही. मकर डोकं खायचे काम आहे इथं. डबा नाही अजून काय नाही, काहीच काम करत नाही माणूस. नुसतं घरात आहे तर बसून खातोय. कोणी करायचे काम? घरातले मी करायचे, बाहेरचे मी करायचे. बॅग धर. धर बॅग. बॅग कशाला? निक सटलनी पळ पळ. येऊ नको परत. अहो, पळ कुठं? पळ. काय डोक्यावर बसायची काम. माणूस आहे बाई. डोक्यावर बसायची काम आहेत. नसतं लगीन केलं तरी परवडलं असतं. काय नोकरीवाल्या बायकांनी काय अवघड झाले. बाई मी ते अवघड आहे. कुठं म्हणजे? आता काय सांगू तुला? कुठं चालले? चालले मी ड्युटीवर. आणि एवढी मोठी बॅग घेऊन आता ते नवऱ्याने भरल्या साड्या दिल्या, हाकलून घराच्या बाहेर काढले. मग खरं बोलायचं ना जरा. मग आता तुला दिसना का एवढी मोठी बॅग घेऊन कुठं जाणार आहे? मी रोज कशी जाते ना, आज कशी चालली तेच दिसतंय. तू कुठं चालली? काय नाही माहेराला जायचं थोडं काम आहे माझं. माहेराला? हा ना. लगेच नवरा रोज तर बैलाला सोबत नेते ना, आज कुठे? अगं प्रत्येक वेळेस काय सांगा न्यावा. अगं भाई त्याच्यामुळे म्हणलं मग राहू दे घरी, काय नाही होत त्याला. तुला पण लाज वाटत असेल त्याची. मी काय म्हणते तुला कोण हाकलून दिलं? आता माहित नाही का रामायण महाभारत? तेवढं आहे म्हणायला. आणि रामायण तुझं महाभारत. काय? अगं मला माहित नाही का, शेजारीच राहतो माहित नाही का मला? अगं मान्य आहे पण अगं काय नसतं डायरेक्ट माहिती मला. वाटलं मला लय. कधी नाही नवरे काय बोलणार आहे. ती विचार करते अगं मला ढकलून दिलं शेणातच पाडलं असतं. होय हा माझा तर नवरा किती गरीब आहे, पण आज त्याला कुठून तोंड सुटलं काय माहिती. हे आलते ना 2-4 जण सांगायला. राम राम. झालं का? मनासारखं मीठ टाकून झालं का? तुमची शिरलेली वाटतं. धावळायचंच राहिलंय आता. त्याला मीठ टाकून बस झालं असं नाही ना. बघत काय माहिती बाई. पंचायती करायलाच पडलेले आहेत नुसते. हाकायला काय करायचं? काय आम्हाला कोण हाकलीन? मग आम्हाला कोण हाकलीन? काय संबंध कोणाचा हाकलायचा? मला त्याच्या पप्पा बायकोला दे. सांगत होता चाकू दाखवला होता, जीत पळून गेली ना, एकटा मला तुला बुकीतच मारतो वाटत आली तू. मी असा अभ्यास घेऊन आणला माणूस असा बाबा पंचायती करीत हिंडलेली. म्हणून तर बायको गेली निघून. हा. कशी दिवस नाही म्हणून नाही हा माहिती आहे हाकून आम्हाला. दिले मग तुम्ही तेल म्हणूनच घातलं ना ते तिथं. आज लोकांचं खपलं नाही ना. आता तसे ते दोघांना लोकांचं खपलं नाही ना. बघितलं का? ऐकलं का? तिघांचं नियोजन बिगर बायकाच्या आणि डोक्याला ताण नाही शीन नाही काय नाही. बरं जा झाला. जा जा. हा निघा. काय आपण जायचं नाटक करू आणि जायचं. हा हा हा. थांब बघूया. हा जा तुम्ही. खंबे आणा, खंबे प्या. तुम्हाला घरातच कोणी घेणार नाही. हा नका का घ्याय ना, आम्हाला थोडीच यायचंय. जर यादा कदाचित संध्याकाळच्या पारी बरं का तुम्हाला सांगतो, जर ते जादा घेतल्या एखाद्या दिवस तुमचं खून बी होऊ शकतो. हा ते आम्ही आमचं बघू. कोणाचे खून होते आणि कोणाचं काय? दररोज सकाळी बरं उठलं का त्या नवऱ्याला दम द्या,
त्या नवऱ्याला दम द्या अरे स्वतः थोडंफार करा बाकी नोकरीला बाया करीत नाही का? नोकरीची पावर आहे माझ्याकडे कायची नोकरीची पावर कोण नाही खाट चाटीत नोकरीला हम्म. विषय संपला का क्लोज होऊन जातोय समजलं का इथे सोडून विषय आणि जर नीट राहा आणि या परत घरी पण कसं बोलतो का हा माणूस माणूस दोन तोंडाने बोलता माणूस. काहीच कळत काही नाही समजत त्याचं. नाही बाई मला कधी कधी जाऊ दे गाडी आली जायचं गाडीत आपल्याला कोण नाही गाडीत भाऊ नाही ना. आहे, गप हात कर ना गाडीला गप ना भावट आहे का मी तर आपले संसार वाचवायचं पडले तुला जायचं पडले का जायचं मग का? आता त्याने हाकलून दिलंय म्हणजे काय करायचं चल आपण कुठेतरी एक जागेवर बसून संध्याकाळी यांचं भेट बघू चल